नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण कोळंबीचं कालवण बनवणार आहोत। त्यासाठी इथे 1 किलो कोळंबी घेतलेली आहे। स्वच्छ धुवून घ्यायची आहे आपल्याला। त्याला मीठ हळद लावून घेतलेलं आहे। चला, धुवून झालेले आहे कोळंबी आपली 2-3 पाण्याने अलगद धुवून घेतलेली आहे। आता थोडंसं मीठ आणि हळद टाकून देऊया आणि सर्व बाजूने आपण लावून घेऊया मीठ हळद। अशा प्रकारे असं मस्त आपल्याला कोळंबीचं कालवण बनवायचं आहे। तर गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया। आणि त्यामध्ये आपण कोळंबी टाकून देऊया, जेणेकरून कोळंबीला पाणी सुटेल आणि ते पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे। मी अशा पद्धतीने बनवते, तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते नक्की सांगा। आता इथं ओलं खोबरं भाजून घेत आहे। ओलं खोबरं आणि भाजकी डाळ घेतलेली आहे कालवणासाठी, जेणेकरून आपला रस्सा घट्ट होईल। अशा प्रकारे आपण वाटून घेतलेलं आहे भाजकी डाळ आणि खोबरं। आता एका छोट्या कढईत टाकून देऊया। आता इथे 2 कांदे आणि 2 टोमॅटो घेतलेले आहेत, त्याची आपल्याला प्युरी बनवायची आहे। ते पण मिक्सरला आपण बारीक करून घेतलेलं आहे। आता कोळंबी बघूया। बघा, हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे। तर पुन्हा एकदा आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे। आता आपल्याला कालवण बनवायचं आहे। आता इथे 1 वाटी तेल टाकून दिलेलं आहे आणि सुकलेला कढीपत्ता आहे माझ्याकडे, तो टाकून दिलेला आहे। तो चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला तेलामध्ये। नक्की सांगा तुम्ही कशी बनवता ते। मी तर अशा पद्धतीने बनवते कोळंबीचं कालवण। आता इथे कांदा आणि टोमॅटो प्युरी टाकून दिलेली आहे, कारण त्याचं कच्चं पण काढायचं आहे म्हणून अगोदर टाकून दिलेलं आहे। आणि चांगलं परतून घ्यायचं आहे बारीक गॅसवर। अशा प्रकारे चांगलं परतून झालेलं आहे। आता खोबरं टाकून देऊया, खोबरं आणि डाळीचं वाटण। ते पण चांगलं आपण बारीक गॅसवरच परतून घेणार आहोत। मसाला चांगला परतून झाल्याच्या नंतर आपले कालवण खूप छान लागेल। आता इथे धने पावडर टाकून दिलेली आहे, घरचा मसाला टाकलेला आहे। आणि मच्छी म्हणल्यावर मालवणी मसाला आलाच, तर इथे मी मालवणी मसाला खूप सारा टाकून देत आहे, कारण तो जास्त तिखट नाही। तर पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊया 1 मिनिट। मस्त झालेला आहे आपला मसाला परतून। मसाला तर परतून झालेला आहे। आता आपण त्यामध्ये कोळंबी टाकून देऊया।
कोळंबी टाकून आपण अलगद हलवून घेणार आहोत, जेणेकरून सर्व कोळंबीला मसाला लागेल. आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी टाकून देऊया. जेवढा रस्सा बनवायचा आहे तेवढा अशा प्रकारे पाणी टाकून सर्व बाजूने आपण चांगलं हलवून घेत आहोत. मस्त झालेला आहे आपला रस्सा. थोडंसं मीठ टाकून देऊया, कारण आपण पहिलं मीठ हळद लावून घेतलेलं आहे. आता उकळी आल्याच्या नंतर आपण झाकण ठेवून देऊया आणि गॅस बारीक करूया. झाकण काढून बघूया. मस्त तरी आलेले आहे आपल्या कोळंबीला. थोडीशी कोथिंबीर टाकून देऊया. आता सर्व करून घेते. अशा प्रकारे आपले कोळंबीचा रस्सा तयार झालेला आहे. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघत राहा.